अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशनचं परमपूज्य सद्गुरू शकुंतलाताई आपटे महाराज यांचे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ पुस्तक वाचत आहोत. काल आपण सुभेदारीची कथा ऐकली. आज आपण सद्गुरू तत्व अगम्यच. श्री संत एकनाथ महाराज आपल्या अभंगाच्या पुढील चरणात म्हणतात की रवी शशी अग्नी नेनती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेदे. सूर्य चंद्र अग्नी हे परप्रकाशी आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या मर्यादा आहेत. अमर्यादित अशा त्यांना प्रकाशित करणाऱ्या सद्गुरू स्वरूपाला बघणे त्यांना शक्य होत नाही. समुद्राच्या थेंबाने समुद्राला मापेल, समुद्राची खोली रुंदी लांबी ठरवेल म्हटले तर त्याला ते शक्य होणार नाही. तो थेंब एका क्षणात नाहीसा होईल. तसेच सूर्य चंद्र अग्नी यांचे आहे. ते जर सद्गुरू स्वरूप बघायला गेले तर ते शक्य नाही. ते कधीच नाहीसे होतील. मेणबत्तीचा उजेड सूर्यप्रकाशात बघू शकतो का? गर्भातले मूल आईला बघू शकते का? सूर्य चंद्र अग्नी या देवता आहेत. या देवता भगवती शक्तीतूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या भगवत शक्ती स्वरूप सद्गुरूंना मापू शकत नाहीत. चंद्राच्या 16 कला आहेत. 17वी कला ही सद्गुरूरूपी अमृत कला आहे. सूर्यांच्या 12 कला आहेत. सद्गुरू ही 13वी स्वप्रकाशाला नामक कला आहे. अग्नीच्या 10 कला आहेत. 11वी सद्गुरू ज्योतिरूप कला आहे. सिद्ध सिद्धांत पद्धतीमधल्या प्रथमोपदेशात सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराजांनी प्रत्यक्ष कर्ण पंचक सांगताना या कलांचा उल्लेख केलेला आहे. सद्गुरू तत्व हे त्यामुळेच अमृत स्वरूप स्वप्रकाश रूप आणि ज्योतिरूप आहे. वेदांमध्ये प्राणांना सूर्य, मनाला चंद्र व ओजाला अग्नी म्हटले आहे. प्राण मन ओज ही देखील त्या भगवतीचीच रूपे आहेत. त्यामुळे तेही सद्गुरू रूप पाहू शकत नाहीत. हा भाग लक्षात घेऊनच श्री एकनाथ महाराज पुढे म्हणतात की स्वप्रकाश रूपा नेणे वेद. सद्गुरू हे परब्रह्म. वेद ज्यांच्यापासून निर्माण झाले त्या स्वप्रकाश रूपाला पाहूही शकत नाहीत. वेद हे त्या मूळ स्वरूपापासून निर्माण झाले, परंतु त्यांना देखील ते मूळ स्वरूप जाणता येत नाही. ते फक्त त्या रूपापर्यंत कसे जायचे याचेच मार्गदर्शन करू शकतात. पण जर प्रत्यक्ष स्वरूप दाखविण्याची वेळ आली तर ते केवळ दिग्दर्शन करून माघार घेतात. तेव्हा सूर्यचंद्रापासून ते वेदांपर्यंत कोणालाच हे सद्गुरू स्वरूप माहीत नाही किंवा जाणता तर मुळीच येत नाही. असे हे स्वयंप्रकाशी स्वयंभू त्रैलोक्याचा आधार असे सद्गुरू स्वरूप आहे. त्यांचे शब्दात वर्णन करणे किंवा त्यांच्या स्वरूपाची यथार्थ जाण ठेवणे आजपर्यंत कोणालाही जमलेले नाही. श्री संत एकनाथ महाराज त्यामुळेच अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात की एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पै नाम सदामुखी. एका म्हणजे जीव, जनार्दनी म्हणजे शक्ती. सद्गुरू हे शक्तीचे स्वरूप आहेत. साक्षात परब्रह्म म्हणजेच परमात्मा आहेत. सद्गुरूंशी अद्वैत नको. जीव हा शक्तीच्या सामर्थ्यापेक्षा खूपच लहान आहे. शास्त्रांचा असा दंडक आहे की जीवाने सद्गुरूंशी अद्वैत करू नये. कोणी भगवी संन्यासांची वस्त्रे घातली म्हणजे संन्यासी सद्गुरू होत नसतो. सद्गुरू हे परमतत्व आहे. ते सद्गुरू रूपाने साधकाच्या उद्धारासाठी आलेले असते. त्यांच्याशी अद्वैत सोडाच, बरोबरी सुद्धा कधी करू नये. शास्त्रांनी तसे वागणे हा घोर प्रमाद मानलेला आहे. आपण कायम त्यांच्या चरणांशी शरण जाऊन असावे. शरणागतीशिवाय त्यांची कृपा मिळत नाही. कृपेशिवाय भक्ती उत्पन्न नाही. ज्ञानोत्तर भक्ती हीच खरी टिकते. श्री सद्गुरूंकडून जर ज्ञान भक्ती मिळवायची असेल
तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसेच करावे. ते एका ज्ञान पै बरवे, जरी मनी आणि आणावे, तरी संताचे भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरटा, तेथ सेवा हा दारिवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गुरुदास्यच भले. सद्गुरूंचे अगर्वता म्हणजे गर्व न धरता दास्य करावे. तन मन आणि जीव त्यांच्या चरणांवर ठेवावा. सर्वस्वाने त्यांची सेवा करावी. सेवेमुळेच त्यांच्या ज्ञानरूप भांडाराचा उंबरा ओलांडता येतो. मग ते जे देतात त्याची कल्पनाच आपल्याला करता येणार नाही. एवढे अमूल्य ज्ञान ते आपल्याला देतात. मात्र अशी सेवा करणे ही फार मुश्किल गोष्ट आहे. श्री एकनाथ महाराज त्यामुळे येथे म्हणतात की तयाचे परिणाम सदा मुखी. ते ज्ञान मिळाल्यानंतरच खरी पराभक्ती प्रगटते. मग त्याचे नाम सतत मुखात राहू लागते. एरवी हे नाम सतत मुखात राहावे म्हणून खूप प्रयत्न करावे लागतात. वासना हे विघ्न. उत्तर प्रदेशात काशी बाबा नावाचे एक सुविख्यात संत होते. ते गावातल्या देवळाच्या बगीच्यात मोगऱ्याच्या ताटाच्या खाली नेहमी झोपत असत. त्या ताटव्याच्या शेजारून जरी गेले तरी सुद्धा नेहमी त्यांचे रामनाम ऐकू येत असते. एक दिवस काशी बाबा त्यांच्या एका मित्राकडे गेले व म्हणू लागले की आज मला खूप रसगुल्ले खायची इच्छा झाली आहे. मित्र म्हणाला, जरूर देतो. कधी न मागणारे तुम्ही बाबा पोटभर खा. व्यवस्थित रसगुल्ले खाऊन बाबा ताटव्याजवळ येऊन झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांचा तो मित्र परत आला. आज सुद्धा काही हवे असल्यास बाबांना आणून देऊ या विचाराने. त्याने बाबांना तसे विचारले. त्यावर कान पकडून बाबा त्याला म्हणाले, नको रे बुवा, काल खाल्ले तर रात्रभर एकदाही नाम स्मरले नाही. परत असले पाप नको, तर श्री भगवंतच मला सोडून देतील. बघा, एका वासनेपायी नाम इतके दूर जाते. म्हणूनच आपल्याला नाम का आठवत नाही याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा.